नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे राया म्हणत असतो की जय, झालं गेलं सगळं विसरून जा आणि भाऊ म्हणून माझा स्वीकार कर. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा इथे जय रायाच्या समोर एक अट ठेवतो. तो म्हणतो, ठीक आहे, तू जर माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेस ना, मग मी सांगेन ते जर तू केलंस ना, तर तुला भाव म्हणून स्वीकारायचं की नाही याचा मी विचार करेन. तेव्हा इथे रायाने आता त्याला शब्द दिलेला असतो आणि रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे इथे आता जय म्हणत असतो की तुला एक काम करायचं आहे. त्याने 2 दारूच्या बाटल्या दिलेल्या असतात आणि त्या 2 बियर असतात आणि इथे जय म्हणत असतो की तुला ह्या दोन्ही बाटल्या आहेत ना संपवायच्या आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, एकदा मंजिरीने रायाकडून शब्द घेतलेला असतो की यापुढे दारूला हातसुद्धा लावायचा नाही, अजिबात दारू प्यायची नाही. आणि इथे आता मैत्री खातीर रायाने दिलेला शब्दसुद्धा पाळलेला असतो. त्याने आत्तापर्यंत दारू प्यायलेली नसते आणि कदाचित हेच जयला माहिती असतं की काय, म्हणूनच त्याने आता पहिल्यांदा रायाला दारूच प्यायला दिलेली असते आणि तो म्हणतो की ही घे, दारू घे आणि ही दारू पी. तेव्हाच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन की माझा भाऊ माझ्यासाठी वाटेल ते करू शकतो. तेव्हाच मी तुला स्वीकारण्याचा निर्णय घेईन, कळलं का? तेव्हा इथे राया म्हणत असतो, अरे दारूच काय, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन, जीवसुद्धा देईन. माझा भाऊ मला मिळालाय, अजून मला काय हवंय? तेव्हा इथे राया आता दारू पित असतो. तेव्हा मंजिरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मंजिरी म्हणत असते, थांब राया, दारू पिऊ नकोस. अरे काय करतोयस तू हे? मी सांगते ना, माझं ऐक. हा जय तुला वाटेल ते करायला सांगतोय आणि तू सुद्धा त्याचं सगळंच काय ऐकतोयस? अजिबात दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावू नकोस, असं मंजिरी सांगत असते. पण इथे आता राया भावासाठी हे सगळं करत असतो. त्यानंतर इथे राया म्हणत असतो, ए जय, बघितलंस ना, मी तुझ्यासाठी सगळी दारू संपवली की नाही? सगळं संपवलं. तेव्हा जय म्हणतो, अरे हो, सगळं संपवलंस की नाही तू? तेव्हा राया म्हणतो, मग आता सांग, आता भाव म्हणून मला स्वीकारशील ना? तेव्हा इकडे जय म्हणत असतो, आता तुला भाव म्हणून स्वीकारायचं अजून काही माझ्या डोक्यात नाही आहे. कारण का माझं डोकं चालत नाही आहे ना. मला भूक लागली आहे आणि तुला माहिती नाही आहे, पण भूक लागल्यानंतर माझं डोकं चालत नाही. तेव्हा इथे राया म्हणतो, काय? माझ्या भावाला भूक लागले? माझ्या भावाला थांब, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येतो, काहीतरी चमचमीत घेऊन येतो. तेव्हा जय म्हणतो, नाही नको, मला चमचमीत खायला नको आहे. तेव्हा राया म्हणतो, मग काय हवं आहे तुला? तेव्हा जय म्हणतो की मला जीजीच्या हातची भाकरी हवी आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, जीजीच्या हातची भाकरी हवी आहे तुला? थांब, मी जातो आणि जीजीला सांगतो तुझ्यासाठी भाकरी बनवून द्यायला. जातो आम्ही जीजीकडे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया थांब, अरे काय करतोयस तू? तुला चालता सुद्धा येत नाही आहे, तू थांब बरं, इकडे ये. तेव्हा इकडे आता मंजिरीला माहिती असतं की जय हे सगळं मुद्दामून करतोय. म्हणजे आता जय इथे जीजीच्या नजरेमध्ये पूर्णपणे उतरलेला असतो. कारण का, जयने इथे मंजिरीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. जीजीने सगळ्यात जास्त विश्वास हा जयवरती ठेवलेला असतो. तिने सगळ्यात जास्त विश्वास हा जयवरती ठेवलेला असतो. पण जयने जीजीचा विश्वासघात केलेला असतो. त्याने इथे मंजिरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा इथे जीजीला कळते, तेव्हा जीजीच्या नजरेतून जय पूर्णपणे उतरलेला असतो. तर इथे जय मंजिरीला मारणारा असतो, तर इथे राया मंजिरीला वाचवणारा असतो. कारण मंजिरीचा जीव जेव्हा धोक्यात असतो, मंजिरी जेव्हा मरणाच्या दारात उभी असते, तेव्हा रायाच असतो जो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तो अँटीडोस तिच्यापर्यंत पोहोचवतो. आणि इथे खूपच जास्त हुशारीने आणि चलाकीने इथे रायाने सगळा प्लॅन तयार केलेला असतो जयच्या तावडीतून मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा त्या प्लॅनमध्ये तो सक्सेसफुलसुद्धा झालेला असतो. कारण मंजिरी ही कायमस्वरूपी बरी झालेली असते आणि त्याचबरोबर इथे जयचा खोटारडेपणा त्याने सगळ्यांच्या समोरसुद्धा आणलेला असतो. त्यामुळे इथे आता कुठे ना कुठेतरी जयच्या मनामध्ये तो राग असतो आणि त्याला आता इथे रायालासुद्धा जीजीच्या मनातून उतरवायचं असतं. कारण म्हणूनच त्याने इथे रायाला हवी तेवढी दारू प्यायला दिली आणि त्यानंतर रायाला सांगितलं की आता जीजीकडे जा आणि जीजीच्या हातूनच मला भाकरी खायची आहे. आणि इथे जयला बरोबर माहिती असतं, रायाने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तो वाटेल ते करतो आणि म्हणूनच इथे राया आता जातो जीजींकडे इथे जयसाठी भाकरी बनवून आणायला. तेव्हा इकडे जयने हे मुद्दामून केले हे मंजिरीच्या लक्षात येतं आणि मंजिरी म्हणते, काय रे जय, इतका निर्दयी असशील असं वाटलं नव्हतं.
तेव्हा इथे राया आता जात असतो जिजीकडे. तेव्हा मंजिरी म्हणते की जर राया अशा अवस्थेमध्ये जिजीच्या समोर गेला तर आता कुठे जिजीच्या मनामध्ये रायाने थोडीफार जागा निर्माण केली आहे. ती सुद्धा जागा आता राया गमावून बसेल, त्यामुळे आता रायाला काही करून थांबवायला हवं. तेव्हा इथे मंजिरी येते, रायाला सावरत असते, पण राया काही तिच्याने अजिबात सावरायला तयार नसतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, अरे काय करतोयस तू, कुठे जातोयस? हे बघ आता कुठे तुला जिजीने माफ केलं या, आता कुठे तिचा राग कमी व्हायला लागलाय आणि तू दारू पिऊन जर अशा स्थितीत तिच्यासमोर गेलास ना, तर मग जिजी तुझ्यावरती खूपच जास्त रागवेल आणि तुला ती परत कधीही माफ करणार नाही. तेव्हा तू अशा अवस्थेमध्ये जिजीच्या समोर जाऊ नकोस. तेव्हा इथे राया म्हणतोय, मिस फायर, अगं काय काय बोलतेस काय तू हे? तुला माहिती आहे का, माझ्या भावाला भूक लागली आहे माझ्या, आणि माझ्या भावाला जिजीच्या हातची भाकरी खायची आहे. मी जिजीच्या पाया पडतो, पण जिजीला भाकरी बनवायला सांगतो. मला माहिती आहे ना, इथे माझ्या भावाला जिजीच्या हातची भाकरी का खायची असेल, कारण त्याला नक्कीच माझ्या आईची आठवण आली असेल. माझ्या आईच्या हातच्या भाकऱ्यासुद्धा खूप छान असायच्या आणि त्याला माझ्या आईची आठवण आली असेल ना, म्हणूनच त्याला जिजीच्या हातची भाकरी खायची आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, ठीक आहे, मी आतमध्ये जाते, मी भाकरी बनवून घेऊन येते आणि तू जयला सांग की जिजीने बनवल्यात म्हणून. तेव्हा इथे राया म्हणतो, नाही नाही मिस फायर, तू कुठे जायचं नाही आहे. नो 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 मीन्स नो. हे बघ, चिटिंग करायची नाही, चिटिंग करायची नाही मिस फायर. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की बघा, चिटिंगचं बोलतंय कोण बघा. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, राया, अरे तू असा गेलास ना तर जिजीला राग येईल रे. तरीसुद्धा इथे राया काही मंजिरीचं ऐकत नाही आणि तो शेवटीला आतमध्ये येतोच. तेव्हा इथे राया दारू पिऊन आला हे बघितल्यानंतर घरातले सगळेजण त्याच्यावरती रागवतात. शशिकला म्हणते, काय रे, दारू ढोसून आलास का आमच्या घरामध्ये? कशाला आलायस तू इकडे? बघा बघा, बघितलं का जाऊबाई, तुमच्या लेकीचा मित्र बघा, दारू ढोसून आपल्या घरामध्ये आलाय. तुझी हिंमत कशी झाली रे राया, दारू पिऊन आमच्या घरामध्ये यायची? तेव्हा इथे राया म्हणतो, अगं ये शशिकला काकी, तू जरा गप्प बस ग. हो मी दारू प्यायलोय, मी दारू प्यायलोय. आणि इथे राया स्वतःच्या तोंडावरती हात घेत असतो जेणेकरून वास येऊ नये म्हणून. आणि तो म्हणतो की जिजी, माझं तुझ्याकडे एक काम होतं ग. जिजी म्हणते, लांब हो लांब हो, जे काही बोलायचं ना ते लांबून बोलायचं. दारू पिऊन माझ्या घरामध्ये यायला आणि माझ्यासमोर उभं राहून माझ्याशी बोलायला तुला लाज वाटत नाही आहे का? तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, जिजी अगं त्याचं ऐकून तरी घे, ह्या सगळ्यात त्याची काही चुकी नाही आहे गं. तेव्हा शशिकला म्हणते, तरीच मी म्हणते की अजून तू याचं वकीलपत्र कसं घेतलं नाहीस, अजून तू त्याची बाजू घेऊन बोलली कशी नाहीस, पण शेवटीला तू बोललीस हा. तेव्हा इकडे राया म्हणतो की जिजी मला माफ करा, मी दारू पिऊन तुमच्या घरामध्ये आलो, मला माफ करा, पण एक एक माझ्यासाठी काम करा हो. माझ्या भावाला भूक लागली आणि जयला आहे ना तुमच्या हातची भाकरी खायची आहे, तेव्हा तुम्ही प्लीज त्याला भाकरी बनवून द्या ना हो. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, काय तुझ्या भावाला भाकरी खायची आहे म्हणून आमच्या घरातून भाकरी नेणार आहेस तू? हे बघ, माझ्या किचनमध्ये तुझ्या भावासाठी भाकरी बनणार नाही, कळलं का? तुझे काही सांगशील ना, काही बनणार नाही आहे. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते, काय रे राया, मला त्रास देणं तू काही कमी केलेस का? किती त्रास दिलेस तुम्हाला, ते जर कमी असेल म्हणून तू आता मला अजून त्रास द्यायला आलायस. अरे तू इतका त्रास दिलायस ना, आता मला तुझ्यासाठी काही करायचं नाही आहे, कळलं ना? मी काही तुझ्यासाठी भाकऱ्या वगैरे बनवणार नाही आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, असं नका करू जिजी, मी पाया पडतो तुमच्या, हात जोडतो तुमच्यासमोर, पण हे बघा माझ्या भावाला भूक लागली हो, आणि तुम्ही तर प्रत्येकाला घरी आलेलं जेवण वाढता की नाही? तुम्ही तर म्हणता ना की भुकेलेल्याची भूक भागवायला हवी आहे म्हणून, मग तुम्ही का नाही म्हणताय? माझ्या भावाला आईची खूप आठवण येते हो, आणि म्हणूनच कदाचित त्याला तुमच्या हातची भाकरी खायची असेल, कारण तुमच्या हातच्या भाकरीलासुद्धा आईच्या मायेचा स्पर्श आहे ना म्हणून. तेव्हा नाही म्हणू नका, मी हात जोडतो तुमच्यासमोर, तुमचं कर्तव्य पूर्ण करा. तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात की उमे, हे बघ तुला आता भाकरी बनवावीच लागेल, कारण आपली संस्कृती काय आहे, तहानलेल्याची तहान आणि भुकेलेल्याची भूक आपल्याला भागवायला लागतेच, हो की नाही? आणि आपल्या दाराशी आलेला माणूस असा रिकाम्या हाती कधी परत गेलाय का? मग आता राया कसा जाईल? तो बरोबर बोलतोय. अगं इथे भुकेलेल्याची भूक भागवणं हीच आपली संस्कृती आहे आणि ती आपण सोडायची का? अजिबात नाही. तू बनव बरं, जयसाठी भाकरी बनव आणि रायाकडे दे. तेव्हा इकडे उमा म्हणत असते, ठीक आहे, तुला भाकरी हवी आहे ना, मी तुला भाकरी बनवून देईन, पण माझी एक अट आहे. तेव्हा राया म्हणतो, जिजी
तुझी जी काही अट असेल ना, मी तुझी कुठलीही अट पूर्ण करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला भाकरी बनवून द्या. तेव्हा इकडे आता जीजी म्हणत असते, की "ठीक आहे, तू ज्या अवस्थेत माझ्या इथे आलेस ना, त्या अवस्थेतच तू बाहेर जायचं, माझ्यासाठी चूल मांडायची आणि तू विस्तवसुद्धा पेटवायचा. कळलं का? आणि जेव्हा तू इथे चूल पेटवशील ना, तेव्हा मी भाकरी बनवून देईन. तोपर्यंत नाही." तेव्हा मंजिरी म्हणते, "अगं जीजी, हे काय बोलतेस तू? अगं त्याची अवस्था तरी बघ आणि अशा अवस्थेमध्ये तो तुला चूल पेटवून देणार आहे का? त्याला चालतासुद्धा येत नाही आहे गं, असं काय करतेस तू?" तेव्हा इथे जीजी म्हणते, "हां मग? मग काय झालं? आता त्याला भाकरी बनवून हवी आहे ना? मग मी किचनमध्ये बनवून देणार नाही आणि मी त्याला आता चूल मांडायला सांगितले आणि चूल मांडल्यानंतर त्याला मी भाकरी बनवून देणार आहे. पण माझी त्याने ही अट पूर्ण करायची." तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता जीजीने सुद्धा रायासमोर जी अट ठेवलेली असते, राया म्हणतो की "ठीक आहे, मी तुमची अट पूर्ण करायला तयार आहे. मी चूल पेटवून मी चूल पेटवून देणार. पण जीजी, तुम्ही माझ्या भावाला तुमच्या हातची भाकरी बनवून द्या बरं." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जीजीने शब्द दिलेला असतो की भाकरी देणार, पण चूल रायाने पेटवली पाहिजे. राया म्हणतो की "आता दगड-धोंड काहीतरी पाहिजे ना, दगड, विटा, तेव्हाच तर इथे मी चूल मांडू शकतो. आता इथे तर काहीच नाही आहे." तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, रायाचं लक्ष जातं. तेव्हा त्याला दिसतं एका कोपऱ्यामध्ये इथं विटा मांडून ठेवलेल्या असतात आणि त्या विटा आता इथे रायाला दिसतात. राया म्हणतो की "अरे वाह! तुम्ही इथे बसलात का? इथे लपून बसलात? मला तिथे विस्तव पेटवायचा आहे. आता मी तुमची चूल मांडणार आहे. चला माझ्याबरोबर. चला बरं, आता तुमची चूल मांडणार आहे कारण माझ्या भावाला भाकरी खायची आहे. माझा भाव भाकरी खाणारच. माझ्या भावासाठी काय पण करायला तयार आहे मी." असं इकडे आता राया म्हणत असतो. त्यानंतर राया इकडे आता त्या विटा उचलतो आणि मांडण्यासाठी घेऊन येतो. पण येता येता आता दारूमुळे त्याला इथे आता गुंगी आलेली असते आणि तो पडत असतो. तेव्हा राया आता विटा घेऊन पडल्यानंतर इथे मंजिरी येते आणि म्हणते, "राया, अरे काय तू पण? तुला धड चालता येत नाही आहे. तू काय इथे चूल पेटवणार आहेस? सांग बरं. थांब, मी तुझी मदत करते." तेव्हा इथे राया म्हणतो, "नाही, नाही मिस फायर, मी ठीक आहे. खरंच मी ठीक आहे. मला काही झालेलं नाही आहे." आणि इथे राया आता त्या विटा उचलतो, त्या व्यवस्थित मांडतो आणि म्हणतो, की "हे बघ, आता चूल मांडून झालेली आहे. आता लाकडं पाहिजे ना, लाकडं. आता इथे तर काहीच नाही आहे. इथे तर घरालाच फक्त लाकडं आहेत." तेव्हा मंजिरी म्हणते, "राया, आता तू काही घराची लाकडं घेणार आहेस का?" तेव्हा इथे राया म्हणतो, "नाही, नाही, घराची लाकडं नाही घेणार." आणि तो म्हणतो, "हे काय? इथे हे झाड आहे ना, झाड. कुऱ्हाड आहे का गं तुमच्याकडे, कुऱ्हाड? मी कुऱ्हाडीने इथे फाटी तोडतो." तेव्हा तो म्हणतो, "नाही, नको, कुऱ्हाडीची काही गरज नाही आहे. हे काय, इथे फाटीसुद्धा आहेत ना तुमच्या इथे." तेव्हा इकडे राया आता ती सगळी फाटी घेतो आणि म्हणतो, "काय गं मिस फायर, एवढी लांब लांब कोणी फाटी ठेवतं का? छोटी करायची असतात." आणि तो आता सगळी फाटी इथे कडा मोडून टाकतो. सगळी फाटी छोटी करतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, "राया, अरे पायाला लागेल ना तुझ्या? लागलं ना तुझ्या पायाला?" तेव्हा इकडे मंजिरी आता त्याच्या पायाला लागलेलं असतं ते बघत असते. तेव्हा इकडे जीजी आहे त्याने म्हणते, "मंजिरी, काय सांगितलं मी? त्याने स्वतःहून चूल पेटवायची आहे. सांगितलं की नाही? मग तू का त्याची मदत करतेयस? अजिबात त्याची मदत करायला जायचं नाही." तेव्हा इथे राया म्हणतो, "मिस फायर, अगं राहू दे ना. मी आहे ना. मी असताना काळजी करायची नाही. हे बघ, मी चूल पण मांडले आणि आता ही चूल मी पेटवणार सुद्धा आहे." तेव्हा इथे आता सगळी लाकडं त्याने तोडून ताडून छोटी केलेली असतात, चूल मांडलेली असते आणि तो आता इथे सगळी फाटी चुलीमध्ये व्यवस्थित लावत असतो आणि तो म्हणतो की "चला, आता चूल तर तयार झालेली आहे. आता लगेच जीजी ह्याच्यावरती भाकरी टाकणार आहेत. पण आता त्याला पेटवावं लागेल ना." आता पेटवण्यासाठी तो आपल्या खिशातून लायटर काढतो आणि इथे आता त्या लाकडांना लायटर लावत असतो. पण प्रेक्षकांनो, आता जरी लायटर असेल तरीसुद्धा फाटी पेटायला तर वेळ लागतो आणि त्याला आता इथे फाटी पेटवण्यासाठी पेपर हवा असतो, नाहीतर इथे रॉकेल वगैरे हवं असतं. तेव्हा इथे राया म्हणतो की "आता काय करायचं? इकडे आता इस्तो पेटवायचा कसा?" तो प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, "मिस फायर, अगं पेपर वगैरे आहे का काहीतरी? पेपर लागेल गं. असं पेटत नाही आहे लायटरने." तेव्हा मंजिरी म्हणते, "हो थांब, मी आणते, थांब." तेव्हा इकडे आता मंजिरी जाते पेपर आणण्यासाठी आणि घरातून ती पेपर आणत असते. तेव्हा इथे राया म्हणतो की "जीजी बघा, मी आता इस्तो पेटवून देतोय तुम्हाला. इथे आता आग लागणारच आहे." तेव्हा इकडे आग पेटवण्यासाठी मंजिरीने आता पेपर आणलेला असतो. तेव्हा इथे जीजी तिचा हात पकडते. तेव्हा मंजिरी आता पेपर त्याच्याजवळ टाकून देते. तेव्हा इकडे राया त्यातला पेपर घेतो आणि तो लायटरने पेटवतो आणि इथे आता आग लावणार असतो.
पण आता पेपरने लाकडं काही लगेच जळणार नाही. पण प्रेक्षकांनो इथे आता रायाला एक आयडिया यायला हवी होती की बाबा प्लास्टिकची पिशवी, जे काही प्लास्टिकचे कागद वगैरे असतात त्याने सुद्धा इथे आग पेटली जाते. पण त्याला ते काही आठवत नसेल कदाचित, म्हणून तो इथे म्हणतो की मिस फायर, अगं असं काय होतं आहे, आता या कागदाने तर आग लागत नाही आहे. आता काय करावं लागेल, याच्यासाठी रॉकेल हवे, रॉकेल. आता रॉकेल कुठून आणू? तेव्हा इकडे सगळेजण आता त्याची ही धडपड बघत असतात. भावाला भाकरी खाता यावी, भावाबद्दलचं प्रेम इथे सगळ्यांना त्यांना दिसत असतं. रायाची भावासाठीची धडपड त्यांना दिसत असते. तेव्हा इकडे राया म्हणतो की आता रॉकेल हवंय, रॉकेल. तेव्हा शशिकला म्हणते, मी आहे ना, मी तुला रॉकेल आणून देते आणि मग तू इथे चुलीमध्ये आग पेटव. तेव्हा इथे राया म्हणतो, काय तू रॉकेल आणून देशील, तू माझी मदत करशील, काय गं तुझ्यामध्ये एवढा बदल कसा काय घडला, असं इकडे आता राया तिला विचारतो की तू स्वतःहून मदत करतेस, मला तर आश्चर्य वाटतंय. तर इथे रायाला आश्चर्य वाटलेलं असतं. तेवढ्यातच इथे शशिकला रॉकेलचा डब्बा घेऊन येते. तेव्हा इथे रॉकेलचा कॅन हातामध्ये घेतल्यानंतर राया म्हणत असतो की ए शशिकला काकी, बाकी सगळं काही असू द्या, तुझ्याकडे काही जरी नसलं ना तरीसुद्धा तुझ्याकडे आग लावायच्या वस्तू बरोबर असतात आणि आग लावायच्या वस्तूंची मदतसुद्धा तू करतेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता राया तो कॅन उघडतो आणि त्याला असं वाटतं की ते रॉकेल आणि म्हणून तो लाकडांवरती टाकतो. पण प्रेक्षकांनो इथे आता रायाने जी आग पेटवलेली असते ती सुद्धा विझते आणि त्यातून धूर यायला सुरुवात होतो. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, अरे हे काय आहे, काय आहे याच्यामध्ये? आणि तो त्या कॅनचा वास घेतो. तर प्रेक्षक त्याच्यामध्ये रॉकेल नसतं, डिझेल नसतं, त्याच्यामध्ये असतं ते पाणी. तर शशिकलाने मुद्दामून रायाला त्रास देण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं असतं, जेणेकरून तिथे आग पेटू नये आणि रायाला त्याच्या भावासाठी जी काही भाकरी पाहिजे ती बनवता येऊ नये, हा तिचा प्लॅन असतो. आणि म्हणूनच तिने कॅनमध्ये पाणी भरून आणलेलं असतं आणि त्यामुळे सगळा इथे आता विझतो, जो काही पेटवलेला असतो तो विझलेला असतो. तेव्हा इथे राया म्हणतो, काय काय चाललं आहे, काय घेऊन आलीस तू, सांग ना काय घेऊन आलीस? आणि तो तिथून आता एक लाकूड उचलतो आणि तिच्या अंगावरती धावून जातो तिला मारायला. तेव्हा इकडे तिथे जीजी आहे. तेव्हा राया भानावरती येतो आणि हातात ते लाकूड बाजूला फेकून देतो आणि म्हणतो, ए शशिकला काकी, तू जे काही केलंस ना ते चुकीचं आहे. तुला काय वाटलं इथे विझवलास म्हणून मी पुन्हा पेटवणार नाही आहे का? मी पुन्हा पेटवणार. आणि राया खाली वागतो, त्यातली सगळी ओली झालेली फाटी बाजूला टाकून देतो आणि पुन्हा तिथे बाजूला असलेली जी लाकडं असतात, जी सुकी लाकडं असतात ती पुन्हा चुलीमध्ये मांडतो आणि मग त्याच्यामध्ये आता पेटवण्यासाठी तिथे काहीतरी आग निर्माण करण्यासाठी त्याला इथे डिझेल वगैरे हवं असतं किंवा रॉकेल वगैरे हवं असतं. तेव्हा इकडे राया म्हणतो, शशिकला काकी बघ, तू इथे जरी प्रयत्न केलेस ना की चूल पेटू नये, तरीसुद्धा मला आता इथे चूल पेटवण्यासाठी जे काही हवं आहे ते मी घेऊन येणार. आणि राया प्रेक्षकांनो आता बाहेर येतो. तो रॉकेल आणण्यासाठी खरं तर आलेला असतो, पण त्याचं लक्ष जातं तिथे एक बाईक उभी असते आणि ते दादा फोनवरती बोलत तिथे उभे असतात. तेव्हा इकडे बाईकच्या तिथे त्याचीच पाण्याची छोटी बाटली असते, ती राया घेतो, त्यातलं सगळं पाणी आता काढतो आणि त्याच्यामध्ये इथे आता बाईकमधलं जे काही पेट्रोल असतं ते त्याच्यामध्ये काढतो. आणि राया म्हणतो की बघा बघा, आता इथे चुलीमध्ये आग पेटणारच, बघा मी काय घेऊन आलो आहे, मी इथे घेऊन आलो आहे ते म्हणजे विस्तो पेटवण्यासाठीचं साधन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जीजी बाकीचे सगळे रायाकडे बघत बसतात. त्यांना असं वाटतं की राया इथे आता चुलीमध्ये आग नाही पेटू शकणार. पण इथे आता प्रेक्षकांनो त्याने बाटलीतलं सगळं पेट्रोल ते आता फाट्यांवरती टाकलेलं असतं, लाकडांवरती टाकलेलं असतं आणि त्यानंतर पेपर घेतो आणि लायटरने पेपर पेटवून आता चुली पेटवायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्या लाकडांवरती आता आधीच पेट्रोल खूप जास्त पडलेलं असतं आणि त्याला आता आग लागल्यानंतर इथे खूप मोठा भडका होतो. भडका झाल्यानंतर ती आग रायाच्या अंगावरती येते, त्याच्या हाताला चटका लागतो. तेव्हा तो मागच्या मागे पडतो. मंजिरी म्हणते, राया अरे काय करतोयस तू हे, अरे आग आहे ना ती, जरा लांबून पेटव ना. आणि ती पुढे त्याची मदत करायला जाणार, तेवढ्यातच दिजी तिचा हात पकडते आणि म्हणते, अजिबात नाही, अजिबात पुढे जायचं नाही आहे, कळलं का तुला, मागे थांबायचं, त्याला सांगितले ना आग पेटवायला, मग त्यानेच पेटवायची, कळलं तुला. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रायाने चुलीमध्ये आग ही पेटवलेली असतेच.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रायाला एक गुड न्यूज कळलेली असते. इथे जय आता मोठा अधिकारी झालेला असतो, त्याचं प्रमोशन झालेलं असतं आणि त्यामुळे ही न्यूज कळल्यानंतर रायाला सगळ्यात जास्त आनंद होतो आणि तो म्हणतो की बघितलंच ना, आपल्या मित्राला म्हणतो माझा भाव आता अजून मोठा ऑफिसर झालेला आहे. तेव्हा इथे जय पोलीस स्टेशनमध्ये सर्व लोकांना पेढे वाटतो आणि तेव्हा इथे राया येतो आणि म्हणतो, काय भावा, अरे मला पेढा नाही देणार का? मला सुद्धा आनंदच झालाय ना. तेव्हा इथे जय म्हणतो की नाही, मी तुला पेढा देणार नाही आहे, कळलं का? कारण तू आहे ना, माझ्या पायाला लागलेली धूळ आहे ना, ती सुद्धा खाण्याच्या लायकीचा नाही आहेस. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, अरे भावा, तू माझा भाव आहेस, तू मला दगड-धोंडे जरी दिलेस ना, तरीसुद्धा ते मी आनंदाने खाईन. तेव्हा जय म्हणतो, खरंच? खरंच तू माझ्या पायाखालची धूळ आनंदाने खाशील? तेव्हा इथे राया म्हणतो, हो खाईन ना. तेव्हा जय त्याला आता आपल्या पायाला लागलेली माती इथे आता काढतो बुटाची आणि ती जय रायाला खायला देत असतो. तेव्हा राया ती खायला जाणार तेवढ्यातच इथे मंजिरी येते आणि जयच्या हातावरची माती उडवून लावते आणि म्हणते, जय, अति तिथे माती, तू खूपच जास्त अति करतोयस रे. एका रक्ताची भावंडं आहात ना तुम्ही, मग तुझ्या भावाबरोबर एवढं वाईट वागतं ना, तुला काहीच कसं वाटत नाही रे, असं मंजिरी जयला म्हणते.